ते कॉम्प्युटर्स आणि लॅपटॉप वापरतात आणि ते कॉम्प्युटर्स आणि लॅपटॉपच्या स्पीडमुळे तुम्ही समाधानी नाही आहात, तुमचा तो कॉम्प्युटरचा स्पीड खूप कमी आहे, तर चला मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगतो ज्यामुळे तुमच्या कॉम्प्युटरचा स्पीड खूप चांगल्या पद्धतीने वाढेल. हा आहे माझा डेस्कटॉप मित्रांनो. आता आपल्याला सर्वप्रथम आहे ना रनमध्ये जायचं आहे. त्यासाठी आपण विंडोजचं बटन दाबून आर दाबायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये पर्सेंटेज हे प्रेस करायचं आहे आणि एंटर करायचं आहे आपल्याला. ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला या सगळ्या अनवॉन्टेड फाईल दिसतील. तुम्ही कंट्रोल हे करू शकतात, शिफ्ट डिलीट करू शकतात आणि या सगळ्यांना तुम्ही डिलीट करू शकता. ह्या सगळ्या फाईली आहेत ना तुमच्या मित्रांना डिलीट होऊन जातील थोड्या टाईममध्ये. दिसतंय तुम्हाला इथे डिलीट होतं इथे. ते तुम्ही क्लिक करा आणि इथे स्किपवर क्लिक करायचं आहे आपल्याला. सगळ्या फाईल्स डिलीट होत आहे ते आपल्या झाल्या. यानंतर तुम्ही याला क्लोज करून द्या. त्याच्यानंतर परत तुम्ही विंडोज आर दाबून जा आणि त्याच्यामध्ये परत तुम्ही temp टाका आणि एंटर करा. इथेही तुम्हाला अशा फाईल दिसतील की ज्या आपण वापरत नाही आहे. कंट्रोल A आणि त्यानंतर आपण इथे आपल्याला डिलीट मारायचं आहे. कंटिन्यू आपण इथे डिलीट करतो याला. तुम्हाला जे दिसत पण असेल की या फाईली सगळ्या डिलीट होतात ते इकडून. त्यानंतर तिसरी पद्धत मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो. परत आपण तिसऱ्या पद्धतीकडे येतोय. आपल्याला तिथे रिसेंट टाकायचं आहे, RECENT एंटर करायचं आहे. यामध्ये पण तुम्हाला फाईल दिसतील ज्या तुम्हाला कामाच्या नसतात, ज्यामुळे तुमचा कॉम्प्युटर स्लो होतो. आपण त्याला पण कंट्रोल A करून तिथे पण आपण एकदा डिलीट करून टाकू. बघा हे सगळं डिलीट झालं आहे तुमच्यासमोर. त्याच्यानंतर आपल्याला परत विंडोज आरमध्ये जायचं आहे आणि MS config टाईप करायचं आहे. MSCONFIG config एंटर करायचं आहे मित्रांनो आपल्याला. इकडे एंटर केल्याच्यानंतर येतं तुम्हाला अशी स्क्रीन दिसेल यावर. ह्याच्यावरती जेव्हा तुम्ही बूटवर क्लिक कराल ना तेव्हा इथे तुम्हाला आहे ना 30 सेकंड्स लिहिलेलं दिसेल. ज्या 30 सेकंड्सच्या इथे तुम्हाला आहे ना 5 करायचं, ज्यामुळे तुमचा कॉम्प्युटरचा स्टार्टअपचा टाईम असतो ना तो खूप कमी होतो. आणि इथे नो GIT बूटवर क्लिक करायचं आहे. ॲडव्हान्सवरती तुम्ही आलात ना तर इथे तुम्हाला बघा 1 2 3 4 असे प्रोसेसर्स दिसतील. तर तुमचा प्रोसेसर किती आहे त्याच्यावरून तुम्ही इथे क्लिक करू शकता. त्यानंतर तुम्ही मॅक्झिमम मेमरी माझी 4 GB आहे ती मी इथे क्लिक केली आहे. त्यामुळे मला इकडे दिसेल की मी 4 GB पूर्ण रॅम माझी वापरतो यासाठी. बस त्यानंतर तुम्हाला अप्लाय करायचं आहे. अप्लाय केल्याच्यानंतर तुम्हाला ओके करायचं आहे. इथे रिस्टार्ट विचारते मित्रांनो, पण मी आत्ता तुमच्याशी काही गोष्टी शेअर करतो म्हणून मी इथे एक्झिट विदाऊट रिस्टार्ट करतो. पण तुम्ही इथे रिस्टार्ट करू शकतात, त्यामुळे तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही आहे. परत एकदा आपल्याला विंडोज आरमध्ये जायचं आहे. त्यानंतर मी तुम्हाला सांगतो प्रीफेक्ट म्हणून एक कमांड आहे, PREFETCH. ही कमांडवरती तुम्हाला ओके करायचं आहे मित्रांनो आणि इकडे कंटिन्यू करायचं आहे. इथेही तुम्हाला अशा फाईल दिसतील की ज्या तुम्हाला डिलीट करायच्या असतील त्या तुम्ही कंट्रोल A करून डिलीट करू शकता. या पण अनवॉन्टेड फाईल्स आहेत. या तुम्ही डिलीट केल्याच्यानंतर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही आहे तुमच्या कॉम्प्युटर्समध्ये. सगळ्या प्रकारे तुमचं डिलीट होऊन जाईल. ह्या झाल्या आपल्या नॉर्मल गोष्टी ज्या तुम्हाला मी सांगतो आहे. त्यानंतर तुम्हाला जायचं आहे डिस्क मॅनेजमेंटमध्ये, माय कॉम्प्युटर्समध्ये. इकडे गेल्याच्यानंतर आहेत ना C ड्राईव्हच्या प्रॉपर्टीजमध्ये जर तुम्ही गेलात इथे तुम्हाला डिस्क क्लीनअप म्हणून ऑप्शन दिसेल. Cमध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी असतात ना ज्या तुम्हाला डिलीट करायच्या असतात. तुम्ही डिस्क क्लीनअपवरती क्लिक करू शकतात. ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला एक सगळा टिकमार्क करायचं सगळ्या गोष्टींवरती जिथे जिथे तुम्हाला टिकमार्क करायला दिसतं आहे. ह्या बघा किती अनवॉन्टेड फाईल्स ह्याच्यामध्ये क्रिएट झालेल्या आहेत आणि इकडे तुम्ही ओके करायचं आहे. इथेही तुमचं कधी कधी जास्त वेळ घेऊ शकतं. आणि हे अशा प्रकारे आता तुम्हाला दिसतंच आहे की मी इथे सगळं डिलीट करतो आहे आणि त्या सगळ्या प्रकारे व्यवस्थित डिलीट होतात आहे आपल्या इथून. ह्याला कधी कधी 2 ते 3 मिनटंही लागतात मित्रांनो. जसं तुमचा मेमरी असेल, तुमचा डेटा असेल त्याच्या हिशोबाने असतं. त्यानंतर आपल्याला परत एकदा आहे ना
स्टार्टअपवरती जायचं आहे. तुम्ही इकडूनही स्टार्टअपवरती क्लिक करू शकतात किंवा टास्क मॅनेजरमध्ये जाऊन स्टार्टअपवरती येऊ शकतात. मित्रांनो, इथे ना खूप सारे असे प्रोग्राम्स असतात ना जे तुम्हाला डिसेबल करायला पाहिजे. ते इनेबल असल्यामुळे तुमचा कॉम्प्युटर स्टार्ट व्हायला पण वेळ लागतो आणि खूप कधी काही प्रॉब्लेम्स पण येतात. त्यामुळे आता बघा, मी याच्यामध्ये विंडोज डिफेंडरला डिसेबल केलेलं आहे. त्याच्यानंतर समजा की मी अजून एखादी गोष्ट कोणती आहे जी वापरत नाही, आता गुगल ड्राईव्ह आहे, तो मला कंटिन्यू गरज नाही आहे, तर त्याला मी डिसेबल करतो आहे तुमच्यासमोर. त्याच्यानंतर स्टार्टअप युटिलिटी आहे, ही मला गरज नाही, याला मी डिसेबल करतो आहे. NPV, चला आपला हा अँटीव्हायरस आहे, त्यामुळे आपल्याला तो ठेवायलाच पाहिजे, त्यामुळे त्याला मी काय डिसेबल करत नाही आहे. तुम्हाला आमच्या ह्या ट्रिक्स आवडल्या ना, मग सिस्टम डॉक्टर या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत नक्की पाठवा, कारण की यातून तुम्हाला खूप फायदा होणार आहे.